बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये. बौद्ध धम्म हा इतर धर्मापेक्षा कसा वेगळा आहे, त्याची खास वैशिष्ट्ये काय आहे ते पाहूया. बौद्ध धम्मानुसार जगात दुःख आहे. बुद्ध धम्माने दुःखाचे अस्तित्व मान्य केले आहे. तथागत बुद्धाने 4 आर्य सत्य सांगितली. त्याचबरोबर दुःख निवारण्याचा मार्ग देखील सांगितला. बौद्ध धम्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे. माणसाने माणसाशी माणुसकीच्या नात्याप्रमाणे वागणे हे सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे बौद्ध धम्म. 3. माणसामध्ये मनाला केंद्रबिंदू मानले आहे. मन हेच सर्वश्रेष्ठ आहे. हे सर्व गोष्टीला कारणीभूत आहे. 4. बौद्ध धम्मात शील हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे पंचशिलेचे पालन सर्वांनी करायला पाहिजे. 5. बुद्धाने प्रतित्य समुत्पाद हा सिद्धांत मांडला आहे. कारणाशिवाय या जगात काही घडत नाही. हा सिद्धांत जर माणसाने मान्य केला किंवा समजून घेतला तर सर्व प्रकारच्या भ्रामक कल्पना, देव व देववाद, चमत्कार, अंधश्रद्धा सर्व गोष्टीपासून आपण मुक्त होऊ शकतो. कारण जगात कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही आणि हे विज्ञानाने देखील मान्य केले आहे. सिद्धांत समजला तर आपल्याला जीवनातील सारे दुःख नष्ट होतील. 6. जग हे अनित्य आहे, सतत बदलणारे आहे. कोणतीही वस्तू स्थिर नाही. 7. कालाम सुत्त म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा. प्रत्येक गोष्ट ठरवताना 4 कसोट्या वापरून ती योग्य आहे की अयोग्य हा ठरवण्याचा अधिकार बौद्ध धम्माने आपल्याला दिलेला आहे. तर्कानुसार, बुद्धीनुसार, विज्ञानानुसार आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या 4 कसोटीवर उतरले तर ते सत्य मानायचे. 8. बौद्ध धम्मात सम्यक वाचेला वैशिष्ट्य मानण्यात आले आहे. कारण सम्यक वाचा हे आपल्या विचाराची देवाणघेवाण करण्याचे साधन आहे. 9. अत्तदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित हो. हे देखील बौद्ध धम्माचे वैशिष्ट्य आहे. तथागत बुद्धाने सांगितलेले आहे, तूच तुझा दीप आहेस. त्यामुळे स्वावलंबी होणे गरजेचे आहे. दुसरा कोणीतरी आपल्या समस्या सोडविल याची वाट पाहू नका. 10. आचारो परमो धम्मा. बौद्ध धम्मात आचरणाला खूप महत्त्व आहे. आचरण केले तरच आपण सुखी होऊ शकतो. 11. कम्म सिद्धांत. जसे कर्म तसे फळ या निसर्गाच्या नियमानुसार बौद्ध धम्म देखील कर्मावर आधारित आहे. तो नेहमी कुशल कर्म कराव्यास सांगतो. 12. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. कोणताही मंगल दिन, जयंती किंवा अन्य धम्म संस्कार संपन्न करीत असताना ते कर्मकांड विरहित संपन्न करावे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून साजरे करावे.